प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामतीकरांची पसंती कोणत्या दादांना या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी दोन दादांमध्ये रंगतदार सामना होणार आहे. म्हणजेच अजितदादा विरुद्ध युगेंद्र दादा अशी रंगतदार लढाई ही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. बारामतीकर कोणत्या दादांना निवडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. महायुतीकडून अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिलेली होती. सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. परंतु शरद पवार यांच्या राजकीय रणनीतीसमोर अजित पवार हे एक प्रकारे हातबल ठरले आणि मोठ्या दणदणीत मतांनी सुप्रिया सुळे निवडून आल्या. परंतु ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्याच बारामती विधानसभा मतदारसंघामधून जवळजवळ 47,000चं लीड हे सुप्रिया सुळे यांना मिळालं. बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुनेत्रा पवार यांना लीड मिळेल अशी अपेक्षा अजितदादांना होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. अर्थातच सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून 47,000चं लीड मिळाल्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर आणि देशभर एक चर्चा सुरू झाली की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांची पकड कमजोर झालेली आहे. बारामतीकरांनी अजित पवार यांना नाकारलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार निवडून येतील का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे जर निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा पराभव होऊ शकतो अशा पद्धतीच्या चर्चा या सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी अजितदादा यांच्या समोर युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. युगेंद्र पवार यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं शरद पवार हे रणनीती आखताना दिसत आहेत. एकाच दिवसात जवळजवळ 4 ते 5 सभा या वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये शरद पवार यांनी घेतल्या. शरद पवार यांनी या सभांमध्ये एक महत्वाचं स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट म्हणजेच शरद पवार यांना बारामतीकरांनी 30 वर्ष साथ दिली म्हणजेच आमदार म्हणून त्यांना निवडलं. त्याच पद्धतीनं 30-35 वर्ष अजितदादांनाही निवडलं. त्याच पद्धतीनं पुढच्या 30-35 वर्षासाठी युगेंद्र पवार यांना बारामतीकरांनी साथ द्यावी अशा प्रकारचं एक भावनिक आव्हान खरं तर शरद पवार यांनी केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे रणनीती असो अथवा भावनिक आव्हान असो याद्वारे विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार खरं तर एक प्रकारे रणनीती आखताना दिसत आहेत. आणि एकंदरीत बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती होण्यापेक्षा ती निवडणूक भावनेच्या मुद्द्यावरतीच होण्याची जास्त शक्यता आहे. अर्थातच बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार केला किंवा बारामती तालुक्याचा विचार केला तर बारामती तालुका हा महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे त्यात ग्रामीण भागामध्ये सर्वात विकसित तालुका म्हणून किंवा विकसित शहर म्हणून बारामती शहराला ओळखलं जातं. अर्थातच बारामती तालुक्याचा किंवा बारामती विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यात
सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे तर तो अर्थातच शरद पवार यांचा. परंतु गेल्या 30 वर्षात बारामती नगरपालिका असो अथवा बारामती तालुक्यातील जी काही वेगवेगळी गावे असतील त्या गावांमध्ये विकास गंगा पोहोचवण्यात जर महत्वाची भूमिका कोणाची राहिली असेल तर ती अजित पवार यांची. म्हणजेच गेल्या 30 वर्षात बारामतीचा संपूर्ण कारभार हे अजित पवार पाहत होते. त्यामुळं जसं शरद पवार यांचं बारामतीकरांशी एक भावनिक नातं जुळलेलं आहे तसंच अजित पवार यांचंही एक भावनिक नातं बारामतीकरांशी जुळलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या मीडिया माध्यमातून बारामती विधानसभा मतदारसंघातील लोकांना ज्यावेळी प्रतिक्रिया विचारल्या जात होत्या त्यावेळी बहुसंख्य लोकांकडून एक मार्मिक प्रतिक्रिया येत होती. ती म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजितदादा. म्हणजे एक प्रकारे लोकसभेची निवडणूक असेल त्यावेळी बारामतीकर सुप्रिया सुळे यांना मतदान करतात तर विधानसभेला अजित पवार यांनाच मतदान करतात. आणि याच फॉर्म्युल्यावरती बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होण्याचं प्रमाण यावेळीही दिसेल. अर्थातच योगेंद्र पवार यांच्यासमोर अजित पवार म्हणजेच योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. अर्थातच जो प्रतिसाद अजित पवार यांना म्हणजेच गेल्या 4-5 विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार मोठ्या लीडने निवडून येत आहे. आणि मागील विधानसभा निवडणुकीत विक्रमी अशा 1,65,000 मतांनी अजितदादा बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले. परंतु यावेळी योगेंद्र पवार यांचं एक मोठं आव्हान हे अजित पवार यांच्या समोर असणार आहे. योगेंद्र पवार यांनाही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरद पवार यांचे उमेदवार म्हणून योगेंद्र पवार यांना बारामतीकर स्वीकारतील परंतु अजित पवार यांना टक्कर देतील इतकी मते खरंच योगेंद्र पवार यांना मिळतील का हा एक मोठा प्रश्न आहे. अर्थातच जर यावेळी अजित पवार जरी बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले तरी त्यांच्या निवडून येण्याचं जे लीड असेल ते या निवडणुकीत मात्र कमी झालेलं पाहायला मिळेल. अर्थातच अजित पवार निवडून येतील अशा प्रकारचं चित्र सध्या तरी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे. जरी संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे निवडणुकीत फसलेले आहेत. अजित पवार यांचा पराभव होऊ शकतो, योगेंद्र पवार निवडून येतील अशा वेगवेगळ्या चर्चा जरी होत असल्या तरी सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवरची म्हणजेच ग्राउंडवरची माहिती घेतली आणि लोकांशी चर्चा केली तरी सध्या तरी अजित पवार हे सहजरित्या निवडून येतील अशा प्रकारचं चित्र हे खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. अर्थातच शरद पवार यांनी योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली असल्यामुळे अर्थातच अजित पवार यांच्या समोर पहिल्यांदाच खरं तर योगेंद्र पवार यांच्या रूपात एक तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. कारण गेल्या 4-5 निवडणुकांचा विचार केला तर अजित पवार मोठ्या फरकाने निवडून येत आहेत. त्यामुळं योगेंद्र पवार यांचं एक मोठं आव्हान हे खरं तर अजित पवार यांच्या समोर असणार आहे. आणि योगेंद्र पवार हे या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघामधून किती मते घेतात याकडेही लोकांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थातच योगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इतर नेते मंडळी असतील हे प्रयत्न करताना दिसत आहेत. अर्थातच योगेंद्र पवार हे राजकारणामध्ये नौके आहेत. अजित पवार यांना राजकारणाचा जवळजवळ 35 ते 40 वर्षांचा अनुभव आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून तसेच वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काम केलेलं आहे। आणि एकंदरीत अजित पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी मतदारसंघामध्ये काही प्रमाणात नाराजगी जरूर असेल, परंतु अजित पवार यांनी गेल्या 30-35 वर्षात बारामतीकरांसाठी आणि बारामतीच्या विकासासाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान कोणीही नाकारू शकत नाही। त्यामुळं जसं शरद पवार यांच्याशी बारामतीकरांचं एक भावनिक नातं आहे, तसंच एक भावनिक नातं अजित पवार यांच्याशी आहे। त्यामुळं जरी संपूर्ण महाराष्ट्रभर बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे अडचणीत दिसत असले तरी सुद्धा आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत जरी बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना लीड मिळाला असला तरी सुद्धा विधानसभेचा विचार करता अजित पवार यांना बारामतीमधून विजयाची अधिक संधी आहे, हे सध्याचं तरी चित्र आहे। त्यामुळं सध्या अर्थातच निवडणुकीला अजून 10 ते 12 दिवसांचा कालावधी बाकी आहे, म्हणजेच प्रचाराचे अजून 10 ते 12 दिवस बाकी आहेत। 20 तारखेला मतदान होणार आहे। अर्थातच या 10-12 दिवसात बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार कशा पद्धतीनं रणनीती आखतात आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीनं ताकद लावते हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे। परंतु बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनीही चांगलंच लक्ष घातलेलं आहे, कारण यापूर्वी अजित पवार केवळ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सांगता सभेला आपलं भाषण करत होते, म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती मध्ये येऊन ते भाषण करत होते। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांचे बारामतीचे अनेक दौरे झालेले आहेत। वेगवेगळ्या गावांमध्ये अजित पवार यांनी जनसभा घेतलेल्या आहेत। त्यामुळे अर्थातच अजित पवार यांनीही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलंच लक्ष घातलेलं आहे। अर्थातच योगेंद्र पवार यांचं एक चांगलं तुल्यबळ आव्हान हे अजित पवार यांच्या समोर आहे, याची जाणीव सुद्धा अजित पवार यांना आहे। त्यामुळं अजित पवार यांनीही बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत सिरियस घेतलेली आहे। त्यामुळं बारामतीकर यावेळी कोणत्या दादांना निवडतात याची उत्सुकता खरं तर म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजितदादा विजयी होतात की योगेंद्र दादा विजयी होतात, त्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं त्याचबरोबर देशभरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे। कारण महाराष्ट्रामधील जे 288 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत कोणता मतदारसंघ आहे तर तो बारामती विधानसभा मतदारसंघ। त्यामुळं बारामतीत काय होणार अर्थातच ते आपल्याला 23 नोव्हेंबरला कळेल, परंतु सध्या तरी बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविषयी एक अनुकूल असं राजकीय वातावरण दिसत आहे। त्यामुळं अजित पवार हे विजयी होतील, परंतु त्यांचं लीड किती राहील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।